गुड मॉर्निंग स्टुडंट. वर्ग पहिला विषय मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 58 व पान नंबर 59 पा. तिथं आहे जत्रा. हे कशाचे चित्र आहे? जत्रेचं. तर या चित्रामध्ये चित्र बघ आणि चित्रात काय काय दिसते ते सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या जत्रेमध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे सांगा. तुम्ही काय दिसत आहे तुम्हाला? तर तुम्हाला जत्रेमध्ये आई वडिलांसोबत गेले असालच, जत्रा बघितली असेलच. तसेच त्याच प्रकारचे हे काय आहे, जत्रेचं चित्र आहे. आणि ह्या जत्रेमध्ये काय काय चित्र दिसतात ते पहा तुम्ही. समोर तुम्हाला आईस्क्रीमचा ठेला दिसत आहे, बरोबर आहे. हे खेळणीचे दुकान आहे. हे तुम्हाला आईस्क्रीमचं चित्र दिसत आहे. दोन त्याच्यावर आपल्या ओळखायलाच येते की हे आईस्क्रीमचा ठेला आहे म्हणून. मग समोर तुम्हाला काय दिसत आहे? फुगेवाला दिसत आहे. फुगे घेऊन उभा आहे विक्रीसाठी. तर त्याच्या समोर एक मुलगी आणि त्याची आई आहे, बरोबर आहे. आणि हे जे खेळणी आहे, खेळणीवर काय झालेलं आहे, मुलं बसलेली आहेत. आणि खाली जी मुलगी आहे, ते मुलगी मोठ्या आनंद लुटत आहे. तिलाही बसायची इच्छा होत आहे. अशा प्रकारचं हे पहिलं चित्र आहे पान नंबर 58 वरचं. मग दुसरं चित्र बघा. तुम्हाला यामध्ये काय दिसते? आकाशी पाळणा माहित आहे, तुम्हाला सगळ्यांच्या परिचित आहे. बसले असालच तुम्ही. हा गोल फिरतो आणि त्याच्यामध्ये त्या गोल राऊंड मध्ये काय असते माहिती आहे का? छोटे छोटे पाळणे असतात आहे. आणि इथं काय मुले वगैरे बसलेले असतात. बघ इथं काय झालेलं आहे, इकडे बघा. या चित्रामध्ये काय फुगे विक्रेत्याकडून काय घेतले? फुगे विकत घेतलेले आहे. मुलीच्या हातात घेतलेले फुगे आहे. सोबत काय कुटुंब आहे. एक मुलगा आहे, मुलगी आहे, त्याचे आई बाबा आहेत. मग हे इथं तुम्हाला पुन्हा दिसत आहे. इथं दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे? गोल खेळणी आहे. खेळणीवर मुले बसलेली आहेत आणि मोठा आनंद लुटत आहेत. तर अशा प्रकारचे हे काय आहे? चित्र आहे. तर या चित्राचं जे आपल्याला वर्णन करायचं आहे, हे चित्राचं वर्णन कशा प्रकारे करायचं, तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचं. जे दिसते ते लिहायचं आहे. याच्यामध्ये काय जे दिसते ते तुम्हाला काय करायचं आहे? लिहायचं आहे. तर मग ही काय आहे? जत्रा आहे. ही जत्रा आहे आणि मोकळ्या मैदानात जत्रा भरते. घरी भरेल का जत्रा नाही, मोकळ्या मैदानामध्ये मोठं पटांगण असते. त्या पटांगणामध्ये काय जत्रा भरत असते. आणि अनेक खेळ असतात, खाऊचे दुकान असतात व वेगवेगळ्या गमती जमतीचे काय असतात? तंबू असतात. जसे की हे इथं आहे ना, तशा प्रकारे अनेक कुटुंबे लहान मुलासही जत्रेला भेट देतात व काय करतात? आनंद लुटत असतात. तर तुम्हाला नंबर 1 आहे आईस्क्रीमचा ठेला दिसत आहे. स्टॉल आहे तो. एक माणूस मुलीसाठी आईस्क्रीम घेत आहे. आणि खेळण्याचे दुकान आहे. विविध खेळणी, एक आई व एक मुलगी खेळणी पाहत आहेत. आणि लाकडी घोड्यांचे फिरते चक्र, मुले घोड्यावर बसून गोल फिरतायत. फुगेवाला फुगे विकतो आहे. मोठी माणसे व मुले जत्रेमध्ये आनंदाने काय करतायत? फिरत आहेत. दूरवर विविध गोष्टींचे तंबू तुम्हाला दिसत आहे. मग दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? हे दिसत आहे तुम्हाला चित्र. तर वेगवेगळ्या गमतीच्या खेळाचे काय तंबू आहे याच्यामध्ये दिसत आहे. तंबू आहे, आकाशी पाळण्याचा तंबू. इकडे एक तंबू दिसत आहे का नाही? असे वेगवेगळे तुम्हाला तंबू दिसत आहेत. खोक्यामधून चित्राचा सिनेमा, बायोस्कोप म्हणतो आपण त्याला, तो दाखवणारा माणूस आहे. तो पाहणाऱ्या मुली सुद्धा आहे. मग काय क्रीडा साहित्याचे दुकान, खेळण्याची साधने ज्याला म्हणतो, जसे बॅट आहे, बॅडमिंटन आहे, अशा प्रकारे त्याचे क्रीडा साहित्याचे दुकान आहे. आणि मुलासाठी खेळण्यातल्या मोटारीचे गोल चक्र आहे. हे बघा, मोटारीचे गोल चक्र आहे की नाही खेळण्यासाठी. त्या मोटारीवर बसलेले आहेत आणि गोल ते फिरत आहेत. अशा प्रकार चक्र आहे. आणि एक कुटुंब फिरते आहे. हे बघा, एक कुटुंब काय करतात? फिरत आहे. लहान मुलांच्या हातात काय आहे? फुगे आहेत. आणि मुलींच्या हातात भिरभिरे आहे. मुलींच्या हातात काय? भिरभिरे आहेत. तर
जत्रेमध्ये काय लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना काय मिळत असतो, या जत्रेमधून आपल्याला एक आनंद मिळत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, तुम्हाला जसं लिहिता येईल तुमच्या शब्दामध्ये, ते तुम्हाला दोन्ही चित्राचं वर्णन तुमच्या शब्दामध्ये वहीवर लिहायचं आहे आणि वहीवर लिहिल्यानंतर त्याचे फोटो काढून परीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचे. धन्यवाद.